नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आय होप तुम्हा सगळ्यांना राज्यसभा प्रिलिम्स खूप चांगली गेली असेल. आय नो चांगलीच गेली असेल. होप नाही, खूप चांगली गेली असेल. तुम्ही सगळी लोकं आता याकडे ऑब्झर्व्ह करत असाल, की आता चला आपल्याला पुढे जायचंय, काहीतरी नवीन करायचं. पण सगळ्यात मेन कन्फ्युजन आहे, की सर पुढे जायचं कसं? नेमकं वर्कआउट काय करायचं? करेक्ट आहे. तर इथं मला काही बेसिक गोष्टी तुम्हाला सांगायच्या. त्यात काय आहे, हा प्लॅन देत असताना महत्त्वाचं काय आहे, त्या ठिकाणी 2 टाइपची लोकं आहेत. बरं. पहिला टाइप कोण आहे? तर 1 मिनिट हां. सी 2 टाइपची लोक आहेत. पहिला टाइप कोण आहे? दोज स्टुडंट्स ऑफ ओल्ड पॅटर्न ज्यांनी जुन्या पॅटर्नने प्रिपरेशन केलेलं आहे. नवीन पॅटर्नची फक्त प्रिलिम्स दिली आहे. काही अभ्यास केलेला नाहीये. ओल्ड पॅटर्न तयारी करणारे विद्यार्थी ज्यांनी नवीन पॅटर्नची फक्त प्रिलिम्स दिली आहे. मेन्सचा काहीही अभ्यास केलेला नाहीये. आणि दुसरी कॅटेगरी आहे जे मागच्या 2 ते 3 वर्षांपासून नवीन पॅटर्नचा अभ्यास करत आहे. मग सगळ्यात मोठा प्रश्न हा पडतो, या सगळ्या लोकांनी या ठिकाणी काय करायला हवं? मग यांची स्ट्रॅटेजी वेगळी असायला हवी का? बरोबर. फंडामेंटल क्वेश्चन आहे, की जे लोकं मागच्या 2-3 वर्षांपासून कंटिन्युअसली नवीन पद्धतीचा अभ्यास करतात, जे लोकं प्रिपरेशन करतात किंवा ज्या लोकांना रिटर्नच्या अभ्यासाचा सवय आहे, ज्या लोकांनी कोचिंग क्लासेस लावलेत, ही नवीन पॅटर्नचे विद्यार्थी आणि जुन्या पॅटर्नचे विद्यार्थी ज्यांनी फक्त पूर्वपरीक्षा दिली आहे, या दोन्ही लोकांसाठी अभ्यासाची पद्धत सेम असायला हवी का? तर जर तुम्ही मला विचाराल तर हो. दोघांसाठी सुद्धा अभ्यासाची पद्धत सेम असायला हवी. कसं काय? हाऊ इट इस पॉसिबल? तर बघा, या ठिकाणी मला काही महत्त्वाचे मुद्दे तुम्हाला सांगायचे. सगळ्यात पहिला महत्त्वाचा मुद्दा सांगायचा आहे. जर समजा आपण आपल्या सिलेबसचा विचार केला, करेक्ट आहे. हा आपला समजा सिलेबस आहे. तर समजा आपण हा आपला मेन्सचा सिलेबस आहे. बरोबर आहे. राज्यसेवा मुख्यचा सिलेबस आहे. तर जेव्हा तुम्ही प्रिलिम्सचा अभ्यास करता, पूर्व परीक्षेचा अभ्यास करता, तर हा जो पूर्वचा सिलेबस आहे, हा पूर्वचा सिलेबस जेव्हा तुम्ही सगळा अभ्यास करता, तुमच्या मेन्सचा 45% पोर्शन ऑटोमॅटिकली सगळ्याच्या सगळा कव्हर करतो. येस, व्हेरी ट्रू. प्रिलिम्सचा अभ्यास केल्यानंतर मेन्सचा तुमचा 45% पोर्शन ऑटोमॅटिकली कव्हर झालेला असतो. यात तुम्हाला कोणतीही अडचण येत नाही. म्हणजे जुन्या पॅटर्नचे विद्यार्थी आणि नवीन पॅटर्नचे विद्यार्थी दोघांना सुद्धा कशावर फोकस करायचा आहे? या पोर्शनवर फोकस करायचा आहे. कोणता पोर्शन? हा वाला पोर्शन जो मी शेडेड करतोय. करेक्ट आहे. मग हा जो शेडेड पोर्शन आहे हा फक्त मेन्सला आहे. हा कोणता आहे? ओन्ली मेन्स वाला पोर्शन जो फक्त आणि फक्त मेन्समध्ये विचारला जातो. मग नॉर्मली मी सगळ्यांना शिकवत असताना हे सांगत असतो, की तुम्ही प्रिपेअर करताना हे लक्षात घ्या, की आपला सगळा जो सिलेबस आहे, या सिलेबसला आपण 2 पार्टमध्ये डिव्हाईड करतो. आपल्या सिलेबसचा असा पोर्शन जो प्रिलिम्सला आणि मेन्सला दोन्हीला सुद्धा कॉमन आहे. सिलेबसचा असा पोर्शन जो प्रिलिम्स आणि मेन्सला दोन्हीला सुद्धा कॉमन आहे. मी याला वेगळ्या कलरनं मार्क करतो. हा पोर्शन जो प्रिलिम्स आणि मेन्स दोन्हीला सुद्धा कॉमन आहे. तर याला आपण काय वर्ड वापरतो? याला आपण वर्ड वापरतो कन्व्हेन्शनल जीएस. काय आहे? कन्व्हेन्शनल जनरल स्टडीज. जो सिलेबस मेन्स आणि प्रिलिम्स दोन्हीला सुद्धा कॉमन आहे याला म्हणायचं कन्व्हेन्शनल जीएस. करेक्ट आहे. आणि दुसरा वाला पोर्शन जो फक्त आणि फक्त कशाला आहे? फक्त मेन्सला आहे. ओन्ली मेन्स. याला आपण एक शब्द वापरतो नॉन कॉन्व्हेन्शनल जीएस. नॉन कॉन्व्हेन्शनल जनरल स्टडीज. करेक्ट आहे. आता जर समजा तुम्ही मला विचाराल की फोकस कशावरती करायचा आहे? तर जर तुम्हाला राज्यसेवेची परीक्षेमधनं पहिल्या अटेम्प्टला पोस्ट काढायची असेल, तर 3 सगळ्यात क्रुशियल फॅक्टर्स आहेत. पहिला वाला क्रुशियल फॅक्टर आहे, ज्यावर तुम्हाला फोकस करायचा तो आहे ऑप्शनल. दुसरा फॅक्टर आहे एस्से. बरोबर आहे. एससीला 250 मार्कांचं वेटेज आहे. तिसरा महत्त्वाचा फॅक्टर आहे इथिक्स. काय फॅक्टर आहे? इथिक्स आपला फॅक्टर आहे. इथिक्सची आपली ऑनलाईनची मी स्वतः शिकवलेली फक्त मराठी मीडियमची लाईव्ह असणारी बॅच किंवा मराठी आणि इंग्लिशवाली जी लाईव्ह वाली असणारी बॅच आहे, ही बॅच आपण सुरू करतोय 20 नोव्हेंबरपासून. आपल्या ॲपवरती लाईव्ह असणार आहे. त्या बॅचची डिटेल मी तुम्हाला नंतर सांगतो. बरं, महत्त्वाची गोष्ट काय की ऑप्शनवर फोकस करा, एस्सेवर फोकस करा, इथिक्सवर फोकस करा. सर इथिक्स तर नॉन कन्व्हेन्शनल जीएसचा पार्ट आहे. मग तुम्ही इथिक्स बद्दल सेपरेट का सांगताय? असं काय घडलेलं आहे? तर त्यामागचं रिझन तुम्हाला सांगतो. जेव्हा आपण जनरल स्टडीज 1, 2, 3, 4 या चौघांचा विचार करतो, तर त्या ठिकाणी लक्षात घ्या की जीएस 1, 2 आणि 3 ला जे एव्हरेज मार्क्स असतात, टॉपरचे मार्क्स असतात.
यांची रेंज असते 90 ते 120. टॉपरच्या मार्कांची रेंज असते 90 ते 120. इथिक्स हा एकमेव विषय आहे ज्या ठिकाणी रेंज आहे 80 ते 140. म्हणजे ज्या ठिकाणी सगळ्यात मोठा डिफरन्स पडू शकतो तो विषय आहे इथिक्स. यामुळे नीतिशास्त्र किंवा इथिक्स या विषयाला तुम्ही कोणत्याही पद्धतीने काही जरी झालं तरी सुद्धा तुम्ही नेग्लेक्ट करता कामा नये, दुर्लक्ष करता कामा नये. हे सगळ्यात महत्वाचं आहे. म्हणून या ठिकाणी लिहितो की तुम्ही फोकस कशावर करावा, इथिक्सवर करावा. आणि चौथं सगळ्यात महत्वाचं आहे बघा, ऑप्शनल एस्से इथिक्स. आणि चौथं काय आहे, चौथं आहे नॉन कॉन्व्हेन्शनल जीएस. नॉन कॉन्व्हेन्शनल जीएस या 4 गोष्टीवर तुम्हाला सगळ्यात जास्त फोकस करायचा. चला आता पहिला आपल्याला क्लिअर झालं की जो सिलेबस आपल्याला 2 पार्ट मध्ये डिवाइड करतो. पहिला आहे कॉन्व्हेन्शनल जीएस जो प्रिलिम्स आणि मेन्सला कॉमन आहे. दुसरा आहे नॉन कॉन्व्हेन्शनल जीएस जो कसा आहे, हा प्रिलिम्सला जो फक्त आणि फक्त मेन्सला आहे. या कॉन्व्हेन्शनल जीएस प्लस कशावर फोकस करावा, तर जर तुम्हाला राज्यसेवेच्या नवीन पॅटर्न मधनं, जुने विद्यार्थी असो किंवा नवीन विद्यार्थी असो, तुम्हाला कुणालाही जर राज्यसेवेच्या नवीन पॅटर्न मध्ये जर चांगला रिझल्ट हवा असेल तर लक्षात घ्या, ऑप्शनवर तुम्हाला फोकस करावा लागेल, एस्से वरती फोकस करावा लागेल, इथिक्स वर फोकस करावा लागेल आणि नॉन कॉन्व्हेन्शनल जीएस वर फोकस करावा लागणार आहे. तुम्हा सगळ्यांचा सगळ्यात पहिला महत्वाचा डाऊट मी या ठिकाणी क्लिअर करतो की नॉन कॉन्व्हेन्शनल जीएस मध्ये काय काय येतं. आपण काय करूया, जनरल स्टडीज 1 2 3 4 वाईज जाऊया. तुम्हाला हे क्लिअर झालं नॉन कॉन्व्हेन्शनल जीएस मध्ये म्हणजे काय. आता बघा, जीएस 1 मधलं नॉन कॉन्व्हेन्शनल जीएस काय आहे, तर सगळ्यात पहिला मुद्दा येतो सोसायटी, बरोबर आहे, समाज. दुसरं येतं स्वातंत्र्योत्तर भारत. काय येतं, स्वातंत्र्योत्तर भारत, बरोबर आहे. तिसरं यातलं सगळ्यात महत्वाचं आहे जगाचा इतिहास. आणि चौथं आहे भूगोलाचा असा पोर्शन जो फक्त मुख्य परीक्षेला आहे. याला म्हणायचं जीएस 1 मधले नॉन कॉन्व्हेन्शनल विषय. जीएस 1 मध्ये काय येतं, सोसायटी, स्वातंत्र्योत्तर भारत, जगाचा इतिहास, भूगोल जो फक्त मुख्यला आहे. मग सेम नॉन कॉन्व्हेन्शनल आपण जर जीएस 2 चा विचार केला, जीएस 2 मध्ये काय येतं, लक्ष्मीकांत मध्ये शिकवलं जाणारं इंडियन पॉलिटी हा कॉन्व्हेन्शनल जीएस चा पार्ट आहे. त्यामुळे जर समजा तुम्ही आता प्रिलिम्स येऊन आल्यानंतर जर लक्ष्मीकांत वाचत बसलेले असाल का तुम्हाला दुसरं वाचायला बोर होतं, तर लक्षात घ्या तुम्ही या स्पर्धा परीक्षेच्या लायक नाही आहात. जीएस 2 जो आहे यात काय येतं, तर लक्षात घ्या जीएस 2 मध्ये येतं सामाजिक न्याय, बरोबर आहे. याला आपण काय म्हणतो, सोशल जस्टिस हा शब्द आहे. सामाजिक न्याय, सोशल जस्टिस म्हणजे सिलेबसचा. दुसरं यामध्ये येतं गव्हर्नन्स म्हणजे काय, प्रशासनचा पार्ट, गव्हर्नन्स, बरोबर आहे, प्रशासनचा पार्ट. तिसरं यामध्ये येतं ज्या सगळ्या संस्था आहेत. संस्था का येतात माहितीये का, त्यामागचं कारण तुम्हाला सांगतो. म्हणजे बॉडीज, कॉन्स्टिट्युशनल बॉडीज, नॉन कॉन्स्टिट्युशनल बॉडीज, स्टॅच्युटरी बॉडीज, नॉन स्टॅच्युटरी बॉडीज, स्टेट ऍक्टर्स, नॉन स्टेट ऍक्टर्स, यामध्ये काय येतं, जेव्हा तुम्ही प्रिलिम्सची तयारी करता तेव्हा प्रिलिम्सची तयारी करताना जेव्हा तुम्ही संस्थांचा अभ्यास करता, तर त्यावेळी या संस्थांचा अभ्यास करताना तुमचा फोकस असतो की कंपोजिशन काय आहे, संविधानिक तरतूद काय आहे, यांची कामं काय आहेत, नेमणूक कशी असते, रिमूव्हल कसं केलं जातं, यांना स्वतंत्र देण्यासाठी संविधानामध्ये काय काय तरतुदी मेन्शन केल्या, हा सगळा तुमचा काय आहे, प्रिलिम्सला पार्ट आहे. पण मेन्समध्ये प्रश्न मात्र वेगळा असतो. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने मागील काही वर्षांमध्ये स्वतःची कामगिरी अत्यंत निष्काळजी व ढिसाळ पद्धतीने राबविलेली आहे. याबद्दल तुमचं मत काय आहे. बरं, हा जो प्रश्न आहे की राष्ट्रीय मानवाधिकार आयोग याची कामगिरी, याच्याबद्दल आपण कधी कुठं वाचलेलंच नाहीये. आपण राष्ट्रीय मानवाधिकाराबद्दल आयोगाबद्दल काय वाचलंय, त्याची स्थापना कशी झाली, कोणत्या कायद्यानं झाली, नेमणूक कशी झाली, किती लोक त्या ठिकाणी कामाला असतात, त्यांची कामं काय असतात, ते कोणाला ऑर्डर देऊ शकतं, कोणता आदेश देऊ शकतं, त्यांचं कामकाजाचा किंवा त्यांच्या आदेशाला किती वर्षाची व्हॅलिडिटी असते, सगळं आपण त्या ठिकाणी वाचलंय. पण राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची कामगिरी ढिसाळ झालेली आहे, निष्काळजी पद्धतीने झालेली आहे. या टाईपचा आपण अख्ख्या लक्ष्मीकांत मध्ये काय कोणत्याही कोचिंग क्लासच्या पुस्तकात आपण वाचलेलंच नाहीये. म्हणजे थोडक्यात काय, मी इथं संस्था शब्द का टाकलेला आहे, त्या संस्थांबद्दल काय विश्लेषणात्मक पद्धतीने प्रश्न विचारला जाईल, विश्लेषणात्मक पद्धतीने. चौथा सगळ्यात महत्वाचा आहे आंतरराष्ट्रीय संबंध, बरोबर आहे. आंतरराष्ट्रीय संबंध म्हणजे काय, याला आपण शब्द वापरतो आयार. तर इथं लक्षात घ्या जीएस 2 मध्ये नॉन कॉन्व्हेन्शन मध्ये काय येतं, सामाजिक न्याय, गव्हर्नन्स, संस्था, विश्लेषणात्मक आणि चौथा मुद्दा आहे आंतरराष्ट्रीय संबंध. करेक्ट आहे.
हा झाला GS2 मधला नॉन कॉन्व्हेन्शनल पार्ट. याचा स्क्रीनशॉट काढून घ्या वाटलं तर तुम्हाला फायदा होऊन जाईल. त्यानंतर आहे पुढचा GS3. GS3 मधला जो कॉन्सेप्च्युअल पार्ट आहे हा झाला तुमचा कॉन्व्हेन्शनल GS. पण GS3 मध्ये तुमचा हा जो सगळा सिलेबस दिला कशावाला, सामाजिक व आर्थिक न्याय, सामाजिक व आर्थिक, सोशिओ इकॉनॉमिक, सामाजिक व आर्थिक विकास, हा जो पोर्शन आहे ना, याच्याशी रिलेटेड ज्या सगळ्या चालू घडामोडी आहेत, सगळ्या चालू घडामोडी, इथं जर तुम्ही सामाजिक आर्थिक विकासामधला डेटा कॉन्सेप्ट जर वाचत बसला तर तुम्हाला पोस्ट नाही मिळणार आहे. सामाजिक आणि आर्थिक विकासामधला जो चालू घडामोडीशी रिलेटेड पार्ट आहे तो झाला नॉन कॉन्व्हेन्शनल GS. दुसरं मग यामध्ये येतं आपत्ती व्यवस्थापन, ज्यावर यावरती नक्की प्रश्न येऊ शकतो, आपत्ती व्यवस्थापन. तिसरं यामध्ये येतं अंतर्गत सुरक्षा, बरोबर आहे. चौथं यामध्ये येतं सायन्स अँड टेक्नॉलॉजी. त्यानंतर पाचवं यामध्ये आणखी महत्वाचं काय आहे, हा पर्यावरण. पर्यावरण यामध्ये आता नका करू, पर्यावरण सगळ्यात शेवटी करा, पण त्याला कॉन्व्हेन्शनल GS मध्ये टाकूया, नॉन कॉन्व्हेन्शनल मध्ये नको टाकायला. सो सामाजिक व आर्थिक विकासाच्या चालू घडामोडी, आपत्ती व्यवस्थापन, अंतर्गत सुरक्षा, सायन्स अँड टेक्नॉलॉजी, आणि पुढचा आहे कृषी अर्थव्यवस्था, ऍग्री इकॉनॉमी. हा पोर्शन आहे जो तुमच्या GS3 मधला नॉन कॉन्व्हेन्शनल पार्ट आहे, ज्यावरती आपल्याला आता या मोमेंटला फोकस करायचा आहे. करेक्ट. त्यानंतर चौथा सगळ्यात महत्वाचा आणि अत्यंत महत्वाचा आहे तो आहे GS4, ज्याला आपण म्हणतो इथिक्स. लक्षात घ्या, तुमच्या या सगळ्या पोस्ट मध्ये तुम्ही इंटरव्ह्यू क्वालिफाय व्हाल GS1, 2, 3 च्या आधारावरती. हे वाक्य परत एकदा सांगतो, तुम्ही इंटरव्ह्यू क्वालिफाय व्हाल GS3 च्या आधार 1, 2, 3 च्या आधारावरती, पण जी तुम्हाला रँक मिळणार आहे, जी तुम्हाला पोस्ट मिळणार आहे, त्यासाठी अत्यंत महत्वाचा घटक काय असेल तर तो आहे GS4 इथिक्स. कारण GS4 मध्ये मार्कांची रेंज काय असते, 90 पासून ते 140 पर्यंत मार्कांची रेंज असते. मी स्वतः इथिक्सचा इंग्लिश मधला आणि इथिक्सचा मराठी मधला कोर्स लॉन्च करतोय 20 नोव्हेंबर पासून, जो अत्यंत माफक असणार आहे, सोपा असणार आहे. आम्ही त्या इथिक्सच्या कोर्सची फीस ठेवणार आहोत फक्त 5,000 रुपये, ओनली 5,000 रुपीज. हा कोर्स तुम्हाला या ठिकाणी अवेलेबल असणार आहे. केव्हापासून, 20 नोव्हेंबर पासून. डेट लक्षात घ्या, फ्रॉम 20th नोव्हेंबर हा कोर्स या ठिकाणी आपल्या ऍप वरती लॉन्च होऊन जाईल. GS4 हा झाला नॉन कॉन्व्हेन्शनल GS. आता जर या सगळ्यांचा विचार केला, या सगळ्यांचा विचार केला आणि तुम्हाला तुमच्या अभ्यासाचं डिव्हिजन करायचं झालं तर मी तुम्हाला मगाशी काय सांगितलं, सगळ्यात पहिल्यावाल्या डेटाकडे येऊया की तुमचा फोकस काय असा. इथं पहा, सगळ्यात पहिलं मी तुम्हाला काय सांगितलं, आता या मोमेंटला तुमचा फोकस कशावरती असायला हवा, तर फोकस असायला हवा ऑप्शनल वरती, एसे वरती, इथिक्स वरती, नॉन कॉन्व्हेन्शनल GS वरती. इथं तुमचे 2 क्वेश्चन्स आहेत. सर सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट, हा जो नॉन कॉन्व्हेन्शनल GS आहे, जुने विद्यार्थी, हा आम्ही कधीही वाचलेला नाहीये. आम्ही कधी वाचला नाहीये, याचा सिलेबस आम्हाला माहित नाहीये, पुस्तकं आम्हाला माहित नाहीये. या सगळ्यांची पुस्तकं आपल्या ज्ञानदीप प्रकाशनाची मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. या सगळ्यांची पुस्तकं Amazonवर जर जाल तर ही सगळी पुस्तकं तुम्हाला चांगल्या डिस्काउंटमध्ये मिळतील, किंवा आप्पा बळवंत चौकात सुद्धा ज्ञानदीपची नवीन सिलेबसची मराठी माध्यमामधली सगळीच्या सगळी पुस्तकं मी मार्केटमध्ये उपलब्ध करून ठेवलेली आहेत. ते सुद्धा सिलेबस सहित, ते सुद्धा नवीन पॅटर्न नुसार, ते सुद्धा कम्प्लिटली UPSCच्या धर्तीवरती. मग आता महत्वाचा प्रश्न आहे की सर या सगळ्यांचं वर्कआउट कसं करायचं. तर बघा, वर्कआउट करताना परत तुम्ही म्हणाल सर तुम्ही पब्लिसिटी करण्यासाठी आला, पण नाही, पब्लिसिटी नाही, मी तुमच्या गोष्टी सोप्या करण्यासाठी आलोय. या ठिकाणी आम्ही काय करत आहोत, आम्ही एक अत्यंत महत्वाचा प्रोग्राम लॉन्च करत आहोत, ज्याचं नाव काय आहे, आरंभ. आरंभ नावाचा प्रोग्राम आम्ही लॉन्च करतो. काय, मी इन शॉर्ट तुम्हाला सांगतो की आरंभ नेमका काय आहे. हा आमचा आरंभ नावाचा प्रोग्राम आहे. हा बेसिकली आमचा आन्सर रायटिंगचा प्रोग्राम आहे. आन्सर रायटिंगचा हा प्रोग्राम काय आहे, तर 17 नोव्हेंबर 2025 ला हा प्रोग्राम सुरू होतोय. हा फ्री असणारा आन्सर रायटिंगचा प्रोग्राम आहे. तुम्हाला सगळ्यांना सांगतो, हा फ्री असणारा आन्सर रायटिंगचा प्रोग्राम. पण फ्री कुठे असणार आहे, हा फ्री असणार आहे ऑफलाईन. हा प्रोग्राम आन्सर रायटिंग फ्री मध्ये असणार आहे ऑफलाईन. तुम्हाला ज्ञानदीप अकॅडमीच्या अल्का टॉकीज चौकाच्या प्रिमायसेस मध्ये यायचंय. या ठिकाणी तुम्ही हा सगळ्याचा सगळा कोर्स फ्री मध्ये अटेंड करू शकता. आणि आम्ही या कोर्सच्या अंतर्गत जवळपास 1000 प्लस प्रश्नांचं डिस्कशन करणार आहोत. 1000 प्लस प्रश्नांचं डिस्कशन. यामध्ये पॅटर्न कसा असणार आहे, तुम्हाला
3 दिवस एका आठवड्यामध्ये यायचंय. समोर बहुतेक फीचर दिलेत, मी तुम्हाला सांगतो. समजावून सांगतो नेमकं काय आहे तर पहा. महत्वाची गोष्ट काय, तर तुम्हाला आठवड्याभरामध्ये 3 दिवस या ठिकाणी यायचंय. रोज आम्ही काय करणार पहा, या ठिकाणी रोज आम्ही काय करणार, दररोज 10 प्रश्नांचं डिटेल्ड डिस्कशन आम्ही या ठिकाणी घेणार. एव्हरी डे 10 क्वेश्चन. वेळ असणार आहे तुम्हाला संध्याकाळी 5:30 वाजता यायचंय. 5:30 ते 8 हा तुमचा वेळ असणार आहे. 5:30 ते 8 दिस इज युअर टाइम. किती वेळ झाले, 15-15 मिनिटांचे 10 स्लॉट झाले. एका तासामध्ये 15 मिनिटांचे 4 स्लॉट असतात. 2.5 तासामध्ये 15 मिनिटांचे 10 स्लॉट असतील. म्हणजे 5:30 ते 8 तुम्हाला यायचंय. जो नॉर्मली तुमचा अभ्यासाचा वेळ नाहीये, तुमचा टाइमपासचा वेळ आहे, मोकळा असण्याचा वेळ. सगळ्यात मेन गोष्ट आहे की हा जो ऑफलाईनचा कोर्स आहे कम्प्लिटली फ्री आहे. या ठिकाणी लेक्चरला तुम्ही येऊन बसू शकता. यासाठी तुम्हाला लेक्चर अटेंड करण्यासाठी ऑफलाईन तुम्हाला कोणतेही पेमेंट करण्याची गरज नाही. 5:30 ते 8 आम्ही तुम्हाला 10 प्रश्न या ठिकाणी डिस्कस करून घेणार. मग इथं गंमत काय आहे, हा प्रश्न डिस्कस करताना आम्ही प्रत्येक प्रश्नाला देणार 15 मिनिट. एका प्रश्नाला 15 मिनिट आम्ही देणार. या 15 मिनिटांपैकी तुम्हाला काय करायचंय, पहिले 5 मिनिट विचार करायचा याच्यामध्ये काय उत्तर लिहू शकतो. पुढच्या 5 मिनिटात तुम्हाला त्याचं स्ट्रक्चर बनवायचं आहे. करेक्ट आहे. आणि नंतरच्या 5 मिनिटात फॅकल्टी काय करणार, याचं डिस्कशन बनवणार. तुम्हाला बघा, पहिल्या 5 मिनिटात किंवा 3 किंवा 4 मिनिटात तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला ब्रेन स्टॉर्मिंग करायचं, विचार करायचं उत्तर काय असू शकतं. पुढच्या 5 मिनिटात तुम्हाला स्ट्रक्चर बनवतं, फक्त स्ट्रक्चर, उत्तर नाही. आणि शेवटच्या 5 मिनिटात फॅकल्टी तुमच्यासोबत उत्तर डिस्कस करणार. हे उत्तर डिस्कस झालं 15 मिनिटानंतर लगेच दुसऱ्या प्रश्नाकडे. हे कंपल्सरी आहे की आम्ही रोज 10 प्रश्न डिस्कस करणार म्हणजे करणार, त्याला काहीही ऑप्शन नाही. वी आर गोइंग टू डिस्कस. हा प्रोग्राम 20 नोव्हेंबर पासून सुरू होतोय. हे झाल्यानंतर प्रत्येक प्रश्नाचं तुम्हाला मॉडेल आन्सर दिलं जाईल. GS1 टू GS4 चे सगळे उत्तर लेखनाचा सराव केला जाईल. दर शनिवारी या सिलेबस वाईज तुम्हाला टेस्ट असणार आहे. एस्से टेस्ट, कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट यामध्ये इन्क्लुडेड असणार आहे. 20 तारखेपासून सुरू होतोय. ऑफलाईनचा प्रोग्राम कम्प्लिटली फ्री असणार आहे. जर तुम्हाला याबद्दल काही डाऊट असेल, माहिती हवी असेल, तर या 2 नंबरला कॉल करा. 9511280465 किंवा 8807277677 या नंबरला कॉल करा. फक्त कॉल करताना प्रिफर्ड टाइम ठेवा. सकाळी 10:30 वाजल्यापासून संध्याकाळी 5:30 यावेळी तुम्ही कॉल करा. हा पहिला प्रोग्राम आहे. म्हणजे लक्षात घ्या, या प्रोग्रामच्या अंतर्गत जर समजा तुम्ही 1001 प्रश्नाचं डिस्कशन केलं, तर तुम्हाला गोष्टी वाचण्याची गरज नाही, वेगळं करण्याची गरज नाही. ते 10 प्रश्न जे आहेत, हे 10 प्रश्न जर तुम्ही रोज सकाळी संध्याकाळी उठून जर पाठ केले, तर मी सांगू ना, तुमच्या प्रिपरेशनचा जवळपास. आणि यामध्ये आम्ही कॉन्व्हेन्शनल, नॉन कॉन्व्हेन्शनल दोन्ही सुद्धा डिस्कस करणार. देयर इज नो लिमिटेशन. जर हे तुम्हाला नको असेल आणि तुम्हाला वाटतं की नाही सर, आम्हाला थोडासा अभ्यास करायचा, गोष्टी आम्हाला माहित असायला हव्या, तर आम्ही ऑनलाईन क्रॅश कोर्सचा बॅच आम्ही लॉन्च करतो. ऑनलाईन क्रॅश कोर्स. बघा, इथं महत्वाची गोष्ट काय आहे की ऑनलाईन क्रॅश कोर्स जो आहे हा आमचा रेकॉर्डेड आहे. काय कारण रेकॉर्डेड असण्याचं तुम्हाला कारण सांगतो. 4 महिन्यामध्ये त्या शिक्षकाने त्याच्या सोयीने त्याला जे वाटेल ते लेक्चर घ्यावं, का त्या शिक्षकाने तुमच्यासाठी काय महत्वाचं ते लेक्चर घ्यावं, असं कधीच होत नाही. तो शिक्षक जे प्रिपेअर केलं ते तुम्हाला शिकवतो. सुरुवातीला गोड बोलतो, काय काळजी करू नका, मी सगळा सिलेबस कव्हर करेल, असं करेल तसं करेल. महिन्याभर तुमचा स्वतःचा सगळ्याच्या सगळा इंटरेस्ट निघून गेलेला असतो. तुम्ही ना शिक्षकाला बोलताना कोर्सकडे बघता, यू गेट डिमॉरलाइज. आणि आम्ही स्वतः कोणत्याही प्रकारच्या क्रॅश कोर्सेसमध्ये बिलीव्ह करत नाही, कारण घाईमध्ये शिकवल्या गेलेल्या गोष्टींचा कोणत्याही पद्धतीने सिलेबसचं कव्हरेज त्या ठिकाणी मिळत नाही. यामुळे आम्ही काय केलंय, आम्ही ऑनलाईन क्रॅश कोर्सचे एक रेकॉर्डेड बॅच आम्ही लॉन्च करतोय. यामध्ये सगळ्या सिलेबसचे व्हिडिओज तुम्हाला या ठिकाणी मिळतील. रेकॉर्डेड व्हिडिओज. या व्हिडिओज मध्ये नंबर ऑफ व्ह्यूज वरती कोणत्याही प्रकारचं काहीही रेस्ट्रिक्शन नाही. अनलिमिटेड व्ह्यूज असतील. ऍक्सेस मात्र 6 महिन्यांचा असेल. आणि या ठिकाणी मी सिलेबसचं डिव्हिजन केलेलं असेल. तुमचा सिलेबसचं कॉन्व्हेन्शनचे लेक्चर कोणते असतील आणि तुमच्या नॉन कॉन्व्हेन्शनचे लेक्चर कोणते असतील, या सगळ्यांबाबतचं सेपरेट आम्ही या ठिकाणी क्लासिफिकेशन करून दिलेलं असणार आहे. आन्सर रायटिंगचा कोर्स इथं या, बसा, लिहा, फ्री ऑफ कॉस्ट आहे. नो नीड टू पे एनिथिंग. तुम्हाला वाटतं की त्या ठिकाणी चांगलं लिहिण्यासाठी माझ्याकडे काय असायला हवं,
तर हा ऑनलाईन क्रॅश कोर्स आहे, रेकॉर्डेड वाला जो कोर्स आहे हा तुम्हाला या ठिकाणी मला सरळ सरळ गो थ्रू करा, तुम्हाला सगळं ऍट वन प्लेस ऍट वन पॉइंट सगळं चांगलं मिळणार आहे. राहील लक्षात. तुमचा जो डाऊट आहे जुन्या विद्यार्थ्यांचा किंवा असे विद्यार्थी ज्यांनी कुठेही कोणत्याही पद्धतीचा क्लास लावलेला नाहीये त्यांनी काय करायला हवं. आता हे झाल्यानंतर चला आपण वर्कआउट करूया की आपल्याकडे वेळ किती अवेलेबल आहे. तर टेक्निकली जर आपण पाहायला गेलो आपल्या परीक्षेचा जर आपण विचार केला तर इथं लक्षात घ्या आपली परीक्षा केव्हा आहे. आपली परीक्षा मार्च एंडला आहे. मार्च एंडला म्हणजे आपल्याला किती वेळ मिळतो. जवळपास आपल्याला वेळ मिळतो 4 महिने प्लस 20 डेज अराउंड एवढा वेळ आपल्याला मिळतो. तर सगळ्यात पहिलं काय करायचंय बघा. आपला प्लॅन या ठिकाणी तयार असायला हवा. मी स्वतः ऑब्झर्व काय करतो माहितीये का. मुलं नवीन असतात, जस्ट प्रिलिम झालेली असते, प्रिलिमचा रिझल्ट येतोय की नाही याचा विचार न करता मुलं दुकानात जातात, ढिगानं पुस्तकं विकत घेतात, ढिगानं झेरॉक्स विकत घेतात आणि मग पहिल्यापासून एकदम सागर संगीत मजुरीला लागल्यासारखं किंवा रोजाने लावल्यागत सगळी मुलं काय करतात पुस्तकं पहिल्यापासून वाचायला सुरू करतात आणि 2-2.5 महिन्यानंतर त्यांच्या हे लक्षात येतं की आपण काही पुस्तकांना गरज नसताना एवढं जास्त वेटेज देऊन ठेवलंय, एवढा जास्त वेळ देऊन ठेवलाय की आपल्याला जो सिलेबस मध्ये शिकवायचा तो पोर्शन आपला कव्हरच झालेला नाहीये, तो आपला वाचूनच झालेला नाहीये. आणि मग 2 महिन्यानंतर ही सगळी लोक काय करतात सिलेबस पळवायला सुरू करतात, सिलेबस विनाकारण चुकीच्या पद्धतीने रन करायला सुरू करतात. सो मी तुम्हाला काय म्हणतो की पहिल्या दिवसापासून तुमच्याकडे सगळ्याच्या सगळा प्लॅन तयार असायला हवा. तुम्ही काय करताय काय नाही. मग सगळ्यात 2 गोष्टीसाठी तुम्हाला कंपल्सरी वेळ काढून ठेवा. तुम्हाला सगळ्यांना मी तुम्हाला सांगतो. सगळ्यात पहिली गोष्ट काय, जेव्हा तुमच्याकडे 4 महिने 20 दिवस एवढा वेळ आहे, तर सगळ्यात पहिली क्लॅरिटी काय असायला हवी, हे जे शेवटचे 20 दिवस आहेत, बरोबर आहे. लक्षात घ्या, हे शेवटचे जे 20 दिवस आहेत, हे शेवटचे 20 दिवस तुम्ही रिव्हिजन साठी वापरणार आहात. शेवटचे 20 दिवस फक्त रिव्हिजन साठी आहेत. याचा अर्थ हे शेवटचे 20 दिवस आपल्या काहीही कामाचे नाहीत. सेट नाहीये, ते आपली लायबिलिटी आहे. कारण त्या शेवटच्या 20 दिवसात आपला टेम्पो सेट होणं, आपली टेम्परामेंट सेट होणं, आपण काय वाचतोय काय वाचत नाहीये याबद्दल आपल्याकडे क्लॅरिटी असणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणून पहिली महत्वाची गोष्ट, शेवटचे 20 दिवस आपण काउंट करायचे नाही. आणखीन काय काउंट नाही करायचं, तर आपला ज्ञानदीपचा जो आरंभ नावाचा प्रोग्राम आहे, बरोबर आहे. आरंभ नावाचा प्रोग्राम, या आरंभ नावाच्या प्रोग्राम मध्ये जो 2.5 तास तुम्ही आम्हाला वेळ देणार आहात, बरोबर. किती दिवस, टोटल 3 दिवस. हे 3 दिवस सुद्धा तुम्ही काउंट नाही करायचे, बिलकुल नाही. 3 दिवस 2.5 तास अभ्यासात बिलकुल काउंट नाही करायचे, सोडून द्यायचे. त्याच्यानंतर एव्हरी संडे तुम्ही 2 गोष्टी करायच्या. एव्हरी संडे तुम्ही एक टेस्ट सोडवायची आपली रिटर्नची ज्ञानदीपची, आणि सोबत तुम्ही ब्रेक घ्यायचा, जेणेकरून तुम्हाला काय होईल, तुम्हाला पुढच्या वीक मध्ये अभ्यासासाठी ताजीतवानी एनर्जी मिळेल. खूप महत्वाचं हे तुम्हाला क्लिअर असायला हवं. लक्षात घ्या, दोज हू फेल टू प्लॅन दे प्लॅन टू फेल, हे महत्वाचं आहे. सो पहिलं आपल्याला काय कळलं, 4 महिने 20 दिवस आहेत. आता आपल्याला हे क्लिअर झालं की आपल्याकडे 20 दिवस आपल्या हातामध्ये नाहीच आहेत. शेवटचे 20 दिवस रिव्हिजनसाठी, आरंभ 2.5 तास, 3 दिवस यात आपण काय करणार आहेत, जवळपास 1000 प्लस प्रश्न आपण टेस्ट सिरीज मध्ये डिस्कस करणार आहोत. सो 1000 प्लस प्रश्न हा आपला सिरीज ऑफ कन्सर्न नाहीच, हा वेळ आपला नाहीच आहे. आणि प्रत्येक संडेला तुम्ही टेस्ट आणि प्लस ब्रेक जो घेणं हा सुद्धा तुमच्या हातामधला वेळ नाहीये, उरलेला वेळ आपल्याकडे आहे. आता मी 2 पद्धतीने तुम्हाला सांगणार आहे. सगळ्यात अगोदर मी तुम्हाला सांगणार आहे की दिवसभराचं नियोजन कसं असावं, आणि मग मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही थोडक्यात तुमचा 4 महिन्याचं नियोजन कसं असावं. जर आपण तुमच्या अभ्यासाच्या स्टडीच्या स्ट्रॅटेजीचं नियोजन जर विचार केला, दिवसाचं नियोजन, यात तुम्ही काय करायला हवं. सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट, जर ही परीक्षा तुम्हाला पास व्हायचं असेल आणि मेन्स मध्ये रिझल्ट मिळवायचा असेल आणि तुम्हाला वाटते की नाही आपल्याला पोस्ट मिळवायचीच आहे, तर पहिलं तुमचं टार्गेट असायला हवं, तुम्ही प्रत्येक दिवसभर 12 ते 14 तास रोज अभ्यास करणं अपेक्षित आहे. रोज 12 ते 14 तास तुम्ही अभ्यास करणं अपेक्षित आहे. म्हणजे करेक्ट आहे. मग सुरुवात तुमची व्हायला हवी सकाळी 7:30 वाजता.
मी कन्सिडर करतो तुम्ही सकाळी 6 वाजता उठलाय, अर्धा तास वॉकिंग केले, सगळ्या गोष्टी केल्या, तर तुम्ही 7:30 ला अभ्यासिकेत येऊन बसलाय. लक्षात घ्या, जर तुम्ही सकाळी 8:30-9 वाजता नाश्ता पाणी करून जर अभ्यासिकेत येणार असाल, तर तुमचं कॉम्पिटिशन अशा लोकांसोबत आहे, ज्यांनी रिटर्नच्या परीक्षेच्या मागील कितीतरी वर्षापासून एवढी चांगली तयारी केलेली आहे, की ती लोकं तुम्हाला कच्चं खाऊन टाकतील. म्हणून तुम्हाला तुमच्या कंटेंटवर काम करायचंय आणि जर कंटेंटवर काम करायचं असेल, तर तुम्हाला त्या ठिकाणी वेळ द्यावा लागणार आहे. मग या पर्टिक्युलर केसमध्ये सकाळी 7:30 ते 9 हा तुमचा पहिला स्लॉट असायला हवा. 7:30 ते 9 2.5 तासांचा स्लॉट. 7:30 ते 7:30 ते 9:30 2 तासांचा स्लॉट कंपल्सरी. तुमच्या माइंडला, बॉडीला, शरीराला ही सवय करा, की सकाळी 7 आणि 8 वाजता मला भूक लागत नाही, 9:30 पर्यंत मला भूक लागत नाही. हे डोक्याला तुम्ही सांगून ठेवा. कंपल्सरी प्रत्येकाने स्वतःला सांगून ठेवा, की 7:30 ते 9:30. 7 वाजता आलात 9:30 पर्यंत, 7:30 ला आलात 9:30 पर्यंत. घरी बसून अभ्यास होत नाही. ज्या महाभागांना वाटतं, की नाही सर घरी बसून माझा अभ्यास होतो, ती लोकं वर्षानुवर्ष फेल होतात. कोणतीही साधी तुटकी-मुटकी का असेना पण अभ्यासिका जॉइन करा. ज्या ठिकाणी तुम्हाला डिस्टर्बन्सेस कमी असतील, ज्या ठिकाणी तुम्ही एका ठिकाणी बसल्यानंतर शक्यतो त्या जागेवरनं उठणार नाहीत, अशा ठिकाणी कंपल्सरी जाऊन बसा. मग 7:30 ते 9:30 पहिला स्लॉट असायला हवा. त्याच्यानंतर 9:30 ते 9:30 टू 10 हा तुमचा ब्रेकफास्टचा वेळ असायला हवा. हो, अर्धा तास वेळ द्या, निवांत वेळ द्या. घाई नका करू. कारण काय आहे, तुम्हाला ब्रेकफास्ट करताना स्वतःला एनर्जी जी मिळाली त्याला चांगलं टिकवून ठेवायचं आहे. त्यानंतर 10 वाजल्यापासनं 10 ते 1 हा तुमचा स्लॉट असायला हवा. नॉर्मली काही लोकांचा 12:30 सुद्धा असू शकतो, पण मी हे कन्सिडर करतोय, की तुम्ही 1 वाजता जेवायला जाणार आहात. सो 10 ते 1 दुसरा स्लॉट असायला हवा. त्यानंतर 1 वाजल्यापासनं ते दुपारी 2 वाजेपर्यंत 1 ते 2 1 तासभर कंपल्सरी तुम्ही काय करायला हवं? आराम करायला हवा. आराम प्लस लंच. इथं 1 तास किंवा थोडा जास्त वेळ दिला तरी सुद्धा हरकत नाही. 2 वाजता जेव्हा तुम्ही परत याल, तर 2 वाजता परत आल्यानंतर 2 और 2:30 2 ते 5 हा तुमचा पुढचा महत्त्वाचा स्लॉट असायला हवा. 5 वाजल्यापासनं ते 5:30 पर्यंत तुम्ही ब्रेक घ्यायचा. 5 ते 5:30 ब्रेक घ्यायचा. बरोबर. पुढच्या पेजवर येतो मी. इथं परत येतो आणि मग 5:30 ते 8 हा जो वेळ आहे, हा वेळ तुम्ही द्यायचा आरंभाला. कशाला द्यायचा? आरंभाला. हां, पण हे 3 दिवस असणार आहे. बरोबर. हे आरंभ किती दिवस झालं? हे झालं 3 दिवस. मग बाकीचे 3 दिवस काय करायचं? तर बाकीचे 3 दिवस ज्ञानदीप अकॅडमीचं जे ऑप्शनचं आहे, या ऑप्शनचा आरंभ सुद्धा या ठिकाणी आम्ही सुरू करतोय. मग जर या ठिकाणी सुरू झालं, तर या ठिकाणी या. जर तुम्ही पुण्याच्या बाहेर असाल, तर त्या पर्टिक्युलर केसमध्ये लक्षात घ्या 5:30 ते 8 हा जो टाइम आहे, या ठिकाणी खूप चांगली रायटिंग होऊ शकते. पण 5:30 ते 8 या केसमध्ये जीएसचा आरंभ अटेंड करा. किती दिवस? 3 दिवस आणि ऑप्शनलचा आरंभ अटेंड करा. ऑप्शनचा आरंभ बरोबर. हे सुरू करा किती दिवस? 2 दिवस. जर या प्रकारचा ऑप्शनचा आरंभ तुम्हाला आवडत नसेल, तर त्या केसमध्ये तुम्ही काय करा, आणखीन एक महत्वाचं आहे, आरंभच्या एनरोलमेंटसाठी आम्ही एक क्यूआर कोड आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकतोय, ज्यावरचा गुगल फॉर्म तुम्ही भरून काढा. चला मी शेवटी सांगतो ते. सो महत्वाचं काय की आरंभ 3 दिवस असणार आहे, ऑप्शनचा आरंभ 2 दिवस असणार आहे, 1 दिवस सुट्टी. 1 दिवस तुम्ही काहीतरी रीडिंग करा. बरोबर. हा झाला 5:30 ते 8. 5:30 ते 8 झालं. सरळ 8 वाजता परत अभ्यासिकेत जाऊन बसायचं नाही. आपल्या मेसवाल्याला सांगून ठेवायचं, दादा मी 8 वाजता येईल, किंवा माझं म्हणणं आहे की रोजच मेसला जाऊन जेवणं गरजेचं आहे का? टिफिन लावा, डब्बा लावा, घरी डब्बा आणून जेवा. मी तुम्हाला सांगतो टिफिनचं जेवल्यानं माणूस मरत नाही. काय असतं, आपला जो टाइमपास करायची सवय असते, बाहेर जाऊन वेळ घालवायची सवय असते. फ्रेश होत असेल तर जा. जर तुम्ही फ्रेश होत नसाल, तर त्या केसमध्ये डोंट गो फॉर इट. माझं म्हणणं आहे की 8 वाजता 8 नंतर तुम्हाला घरी जायला 8:30 वाजतील. सो कन्सिडर करा 8चा ब्रेक झाल्यानंतर 8:30 ते 9:30 हा जो वेळ आहे, हा तुमचा डिनर प्लस आरामाचा वेळ असायला हवा. डिनर प्लस आराम. 9:30 ला मात्र शार्प तुम्ही अभ्यासाला बसायला हवं. 9:30 ते 11 हा शेवटचा स्लॉट आणि 11 वाजता घरी गेल्यानंतर आफ्टर 11 टिल स्लीप हा वेळ. बघा, आपण जर याला मेटिक्युलसली फॉलो केलं, तर तुम्हाला मिळणारा वेळ खूप मोठा आहे. आता आपण याला थोडंसं डिवाइड करूया, कसं वापरायचं. लक्षात घ्या, सकाळचा जो वेळ आहे 7:30 ते 9:30 हा अत्यंत क्रीम वेळ असतो, फ्रेश टाइम असतो.
अत्यंत फ्रेश टाइम असतो. मला खूपदा असं वाटतं की 7:30 ते 10 पर्यंत स्ट्रेच करावं, पण काय होतं 9 वाजताच भूक लागलेली असते. आणि मग असं होतं की भूक लागली पण आपण अभ्यासात जबरदस्ती बसतो आणि मग माणूस भूक लागल्यानंतर नाश्त्याला गेलं की खूप स्पीडनं खातं, जास्त खातं आणि जर पित्त होतं, हे होऊ न देण्यासाठी 2 तासाचा पहिला स्लॉट इज गुड. 7 वाजता आला तर सोने पे सुहागा. 7:30 ते 9:30 हा जो वेळ आहे, हे माझं म्हणणं आहे की इथून पुढे तुम्ही कंपल्सरी कशाला द्यायला हवा? हा तुम्ही ऑप्शनललाच द्यायला हवा. का? रिझन बिंग ऑप्शनला किती मार्कांचं वेटेज आहे? 500 मार्कांचं वेटेज आहे आणि ऑप्शनला चांगला स्कोर काय असतो? 200, 225 प्लस 250 प्लस 275 और 300 च्या आसपास चांगला स्कोर असतो. सकाळी 7:30 ते 9:30 कंपल्सरी ऑप्शनला वेळ द्यायला हवा. मग त्याच्यानंतर सुरुवातीचे काही दिवस जो हा 10 ते 1 चा वेळ आहे, हा तुम्ही आयदर ऑप्शनला देऊ शकता, ऑप्शनला कव्हर होईपर्यंत, हा तुम्ही कशाला देऊ शकता? इथिक्सला देऊ शकता. जर तुम्हाला वाटतं की माझं ऑप्शन खूप दिवस वाचायचं बाकी आहे, तर काय करा, एखादा महिना तुम्ही फक्त सकाळचा वेळ काय करा, फक्त ऑप्शनला द्या. त्याच्यानंतर 10 ते 1 झालं, 1 ते 2 तुमचा आराम झाला. 2 ते 5 हा जो वेळ आहे, हा 2 ते 5 चा वेळ तुम्ही द्यायचा आहे नॉन कन्व्हेन्शनल जीएसला. कशाला? नॉन कन्व्हेन्शनल जीएस प्लस इथिक्सला याला वेळ द्यायचा तुम्हाला. इथिक्सला तुमचा सिलेबस जो बाकी आहे. लक्षात घ्यायचा, फोटो काढून घ्या, गरजेचं आहे. मग हे झाल्यानंतर महत्वाचं काय आहे, तर 5:30 ते 8 तुम्ही आरंभसाठी तयारी करता. आणखीन एक प्रश्न आहे की सर आरंभसाठी आम्ही तयारी करून यावं का? काही गरज नाहीये. जमलं ठीक आहे, नाही जमलं सरळ आरंभचे प्रश्न डिस्कस झालेले पाहायचे. जसं जमलं तसं उत्तर लिहिण्याचा प्रयत्न करायचा. नाही लिहिता आलं तर सरळ सरळ आरंभची उत्तरं पाठ करायला सुरू करायचे, बाकी लोड नाही घ्यायचा. 8:30 ते 9:30, 9:30 ते 11 हा जो 1.5 तासांचा वेळ आहे, यामध्ये मात्र तुम्हाला वेळ द्यायचा आहे कन्व्हेन्शनल जीएसला. प्लस इथं तुम्हाला वेळ द्यायचा आहे एस्सेला. प्लस तुम्हाला इथं वेळ द्यायचा आहे तुमच्या कॉन्सेप्टचे व्हिडिओ पाहायला. प्लस तुम्हाला इथं वेळ द्यायचा आहे करंट इव्हेंट्स. ही क्लॅरिटी असायला हवी. इथं मागे पुढे तुम्ही तुमचा विषय ऍड करू शकता, काही हरकत नाहीये. हा दिवसभराचा टाइम टेबल हा फॉलो करायला सुरू करा. खूप जास्त गरजेचं आहे. उत्तराची स्ट्रक्चर मेकिंग आणि आणखीन एक खूप सगळ्या लोकांना वाटतं, की सर माझा सगळा अभ्यास झाल्यानंतर मग त्या ठिकाणी मी या आन्सर रायटिंगला जातो. तर मी तुम्हाला सांगतो, की तुमचं सगळंच्या सगळं वाचून झालं आणि तुम्हाला सगळंच्या सगळं येतंय. या प्रकारचा सोनियाचा दिवस तुमच्या आयुष्यामध्ये परत कधीही येणार नाही. ही पक्कीवाली क्लॅरिटी ठेवा. म्हणून तुम्हाला सगळ्यांना सांगतो, की जे काही प्रिपेअर करायचंय आत्तापासूनच प्रिपेअर करायचंय. नंतर यामध्ये वेळ वाया घालवायचा नाही. पहिल्या दिवसापासून तुम्ही आन्सर रायटिंग करणं अत्यंत गरजेचं आहे. सगळं वाचून झालं त्याच्यानंतर मग मी आन्सर रायटिंग करेल, हे परत कधीही होणार नाही. आता थोडंसं मला तुम्हाला डिव्हिजन करून सांगायचंय, की तुम्ही नॉर्मली तुमच्या सगळ्या महिन्यांचं डिव्हिजन कसं ठेवायला हवं. मी हे थोडं लिहून आणलेलं आहे. तुम्ही तुमच्या सोयीनं वर्कआउट करा, कसं करायचंय, काय करायचंय. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट फक्त 4-4.5 महिनेच आहेत. 4 महिने 20 दिवस आहेत. सो माझं म्हणणं आहे, की या टाईम पिरियडमध्ये नोट्स काढण्याच्या मागे पडू नका. हा माझा तुम्हाला सगळ्यांना सल्ला आहे. कारण एवढ्या वेळात जर तुम्ही नोट्स काढत बसलात, तर लक्षात घ्या तुम्ही पास होण्यासाठी नाही, तुम्ही फेल होण्यासाठी अभ्यास करत आहात. म्हणून जे तुमच्या समोर आहे, ज्यांना वाटते की माझी प्रिलिम्स निघतीये, फॉर शुअर निघतीये, त्या सगळ्यांनी कंपल्सरी आत्ताच्या या मोमेंटला जास्तीत जास्त वाचण्यावरती, अंडरस्टँडिंग वरती, अनालिसिस वरती आणि स्वतःची रीडिंग कॅपॅसिटी बिल्ड करण्यावरती फोकस करायला हवं. नोट्स काढण्याच्या भानगडीत पडू नका. मायक्रो नोट्स, नॅनो नोट्स, शॉर्ट नोट्स असं थोडंफार काहीतरी काढा, जे तुम्हाला उत्तर लिखाणासाठी लास्ट मोमेंटला काम येईल किंवा शेवटच्या 20 दिवसांमध्ये रिव्हिजनसाठी काम येईल. दॅट इज ऍक्सेप्टेड. पण आता या मोमेंटला कोणत्याही पद्धतीने नोट्स काढण्याच्या भानगडीत बिलकुल पडू नका. याचा तुम्हाला फायदा होणार नाही. चलो, आता डिव्हिजन कसं असायला हवं. सगळ्यात पहिले दिवस, सगळ्यात जो पहिला महिना आहे, पहिला महिना, आता या पर्टिक्युलर केसमध्ये तुम्ही जेवढा काय अभ्यास करताय, या केलेल्या अभ्यासापैकी किती वेळ कशाला द्यायला हवा. तर पहा, माझं काय म्हणणं आहे, या पर्टिक्युलर केसमध्ये सगळ्यात पहिल्या महिन्यात आपण डिवाइड करूया ऑप्शनल, त्यानंतर नॉन कॉन्व्हेन्शनल जीएस आणि तिसरा आहे कॉन्व्हेन्शनल जीएस. बरोबर. तर तुमच्या एकूण रिडिंग पैकी मी तुम्हाला सांगतो, पहिल्या महिन्यामध्ये 60% वेळ हा तुम्ही ऑप्शनच्या रिडिंगला द्यायला हवा. एकूण अभ्यासापैकी 60% वेळ तुम्ही ऑप्शनच्या रिडिंगला द्यायला हवा. त्यानंतर तुमच्या नॉन कन्व्हेन्शनल जीएसला, म्हणजे थोडक्यात मला सांगायचं की इथिक्सला पहिल्या महिन्यात तुम्ही इथिक्सला किती वेळ द्या. एकूण अभ्यासाच्या 25% वेळ तुम्ही इथिक्सला द्या, 25%. आणि
बाकीचा जो उरलेला वेळ आहे, किती उरलाय? 15% वेळ. हा 15% वेळ तुम्ही काय करा, सध्या नॉन कॉन्व्हेन्शनल जीएस ला द्या. म्हणजे काय? तुम्ही इंटरनल सिक्युरिटी वाचायला घेतलंय, आयर थोडंसं लेट घ्या वाचायला. सोसायटी वाचायला घेतलंय और सोशल जस्टिस वाचायला घेतलं. आपलं मराठीमधलं सोशल जस्टिस पुस्तक एवढं सुंदर आहे की ते डायरेक्टली उत्तर लिखाणाला तुम्हाला फायदा करतं. तर पहिल्या महिन्यामध्ये लक्षात घ्या, पहिल्या 30 दिवसांमध्ये तुम्ही कॉन्व्हेन्शनल जीएसचा शब्द सुद्धा वाचायचा नाहीये. हे जे मी डिव्हिजन सांगतोय, हे डिव्हिजन मी ते 2.5 तासाचं आन्सर रायटिंग सोडून तुम्हाला सांगतोय. 2.5 तासाच्या व्यतिरिक्त म्हणजे 2.5 तास गेल्यानंतर तुम्हाला टेक्निकली किती वेळ मिळतो आपण पाहूया बरं. आपण एक जस्ट अंदाज घेऊया किती वेळ आपल्याला मिळतोय. हे आपला अंदाज येऊन जाईल बघा. हे 2 तास झाले, त्यानंतर 10 ते 3 तास झाले, 2 ते 5 परत हे 3 तास झाले, 5 ते 8:30 गेलं. करेक्ट आहे. त्यानंतर 9:30 ते 11 हा 1.5 आवर झाला. 1.5 तास झाला. परत झोपताना समजा एखादा तास तुम्हाला मिळाला आणि जर समजा तुम्ही स्ट्रेच केलं, लवकर लवकर आला तर तो 1 तास तुम्हाला मिळेल. ह्या सगळ्यांचा विचार करता 2, 3, 5, 3, 8, 9, 10, 11 तुम्हाला 11.5 तास मिळतायत. जस्ट इमॅजिन. म्हणजे जर समजा तुम्ही हा प्लॅन फॉलो केला, तुम्ही जवळची एखाद्या अभ्यासिका लावली, मेसला न जाता टिफिन, तर तुम्ही दुपारच्या जेवणाला 1 तास, संध्याकाळच्या जेवणाला 1-1.5 तास, बरोबर आहे, 8 पासून 9:30 पर्यंत म्हणजे तुम्ही फक्त जेवणाला 2.5 तास वेळ जरी दिलात तरी विचार करा, तुम्हाला 11.5 तास प्लस आन्सर रायटिंगचे 2.5 तास तुम्हाला मिळतात. म्हणजे तुम्ही किती तास अभ्यास करताय? 14 तास अभ्यास करताय. मग 11.5 तासाचं 60% म्हणजे किती झालं? तर जवळपास 6.75 तास. पहिल्या महिन्यात तुम्हाला 6.75 तास कशाला द्यायचेत? ऑप्शनला द्यायचेत. 3 तास कशाला द्यायचेत? इथिक्सला द्यायचेत. उरलेला वेळ तुम्हाला कशाला द्यायचा आहे? नॉन कॉन्व्हेन्शनल जीएसला तुम्हाला या ठिकाणी हा वेळ द्यायचा आहे. हे झालं पहिल्या महिन्यात. हे डिव्हिजन खूप महत्वाचं आहे आणि खूप रिलिजियसली फॉलो केलं जायला हवं. तो पहिला महिना 60% वेळ ऑप्शनला द्यायचा आहे, 25% वेळ इथिक्सला द्यायचा आहे, 15% वेळ नॉन कॉन्व्हेन्शनल जीएसला द्यायचा आहे. त्याच्यानंतर जो सेकंड महिना येतो, सेकंड महिना, तर यामध्ये ऑप्शनचा वेळ तुम्ही कमी करा, 50% वरती आणा. यामध्ये टार्गेट नाही ठेवायचं की एका महिन्यात माझा ऑप्शन वाचून व्हायला हवा. जर टार्गेट ठेवलं तर ऑप्शन वाचणं लांब राहतं, ऑप्शन कव्हर समजून घेणं लांब राहतं. तुम्ही फक्त ऑप्शन कव्हर करण्यासाठी अभ्यास करताना सगळ्यात मुख्य नुकसान हे होतं, आपला रिझल्ट येत नाही. मला सांगा, तुम्ही या ठिकाणी अभ्यास पास करण्यासाठी करत आहात का तुम्ही हा अभ्यास फक्त ऑप्शन कव्हर करण्यासाठी करत आहात? हा मोठा प्रश्न आहे. की हो सर, मी अभ्यास पास करण्यासाठी करतोय, मी ऑप्शन कव्हर करण्यासाठी करत नाही, ही क्लॅरिटी असायला हवी. तर या ठिकाणी ऑप्शनला किती वेळ द्यायचा आहे? 50% वेळ द्यायचा आहे. नॉन कॉन्व्हेन्शनल जीएस, आता इथिक्स आपण सोडून देऊया, कारण काय होईल, इथिक्सचा जर 2.5 तास वेळ जर रोज दिला 31 दिवस तर चांगलं कव्हर होईल. तर या ठिकाणी काय करायचंय, या ठिकाणी दुसऱ्या महिन्यामध्ये तुम्हाला 30% जो वेळ आहे हा तुम्हाला नॉन कॉन्व्हेन्शनल और 30 माझ्या कारण की 40% टाइम तुम्हाला कशाला द्यायचा आहे? नॉन कॉन्व्हेन्शनल जीएस ला द्यायचा आहे. नॉन कॉन्व्हेन्शनल, कारण हा नॉन कॉन्व्हेन्शनल जीएस आपण केव्हा वाचलाय? डिसेंबर महिन्यात वाचलाय. तेव्हापासून आपण वाचलेलं नाहीये. आणि उरलेला 10% जो वेळ आहे, हा 10% वेळ तुम्हाला द्यायचा आहे आता कॉन्व्हेन्शनल जीएस ला. कॉन्व्हेन्शनल जीएस, बरोबर. या 40% मध्ये तुम्ही डिवाइड करू शकता. थोडाफार वेळ इथिक्सला द्यायचा आणि बाकीचा वेळ तुम्ही या सेकंड महिन्यामध्ये आयर वाचायला सुरू करा. मग येतो तिसरा महिना, थर्ड महिना, तिसरा महिना. तिसऱ्या महिन्यामध्ये मात्र काय व्हायला हवं, आपण आपल्या अभ्यासाचा मेजर टाइम ऑप्शनला देऊन झालाय आणि तो पण सकाळचा क्रीम टाइम आपण या ठिकाणी दिलेला आहे. आता तिसऱ्या महिन्यात तुम्ही ऑप्शनचा वेळ जर समजा कमी केला तर काही हरकत नाही. सो तिसऱ्या महिन्यात ऑप्शनचा वेळ असावा 40%, बरोबर आहे. इथं नॉन कॉन्व्हेन्शनल जीएस चा वेळ असावा 40% आणि तुमचा कॉन्व्हेन्शनचा वेळ असायला हवा 20%. डिवाइड इट, कव्हर करायला सुरू करा. आता हे जे 3 महिने आहेत, बरोबर, पहिला महिना, दुसरा महिना, तिसरा महिना, या 3 महिन्यामध्ये काय करायचं? 3 महिन्यामध्ये कंपल्सरी ज्या टॉपिकवर युपीएससी ने पुन्हा पुन्हा प्रश्न विचारलेले आहेत त्या सब्जेक्टचे तेच टॉपिक पुन्हा पुन्हा कव्हर करायचे. तुम्ही जर अख्खाच्या अख्खा सिलेबस वाचत बसला तर काहीही फायदा होणार नाही. करेक्ट आहे. मग इथं काय करायचं, ज्या टॉपिक वरती युपीएससीने पुन्हा 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 प्रश्न विचारलेत ते सुरुवातीला वाचायचं. आणि मग जो फोर्थ महिना आहे, चौथा महिना, चौथ्या महिन्यात आपण थोडं काय करूया, लिबर्टी ठेवूया.
चौथ्या महिन्यात आपण हा अंदाज घेऊया की आपला ऑप्शन खूप जास्त बाकी राहिलाय का, नॉन कन्व्हेन्शनल जीएस बाकी राहिलाय का, किंवा आणखीन यामध्ये आपलं कुठं आपलं काहीतरी कन्व्हेन्शनचं काही वीक राहिलं होतं का, जे आपण वाचलं होतं, याच्यावर काम करा. सो तुमच्या या सगळ्या सिलेबसच्या पोर्शन पैकी जो पोर्शन तुमचा या ठिकाणी बाकी आहे, तुम्हाला वाटतं की या सगळ्या प्रोसेसमध्ये मला वेळ नाही मिळत, त्याच्यावर तुम्ही फोकस करायला हवा. फॉर एक्झाम्पल तुम्ही पहिल्यांदाच इथे ऑप्शनचं रीडिंग करताय, सो तुम्हाला आहे एवढा वेळ पुरला नाहीये. मग काय करा, चौथ्या महिन्यात ऑप्शनचा वेळ वाढवून द्या. तर तुमचं ऑप्शन खूप चांगलं वाचून झालं, पण तुम्हाला काय होतं, की इथिक्सवर तुम्हाला कमांड येत नाहीये. तुम्हाला हे वाटत नाही, की इथिक्स मला खूप चांगले मार्क्स देऊ शकतं, किंवा तुम्हाला ही क्लॅरिटी नाही, की इथिक्स नॉन कन्व्हेन्शनल मधला आयआर मला मार्क्स देऊ शकत नाहीये. मग तुम्ही काय करा, चौथ्या महिन्यामध्ये मेजॉरिटी फोकस कशावरती करा? मेजॉरिटी फोकस या पर्टिक्युलर पार्टवरती करा, जो महत्वाचा आहे. पहिला, दुसरा, तिसरा, चौथा हे 4 महिने संपल्यानंतर मग मात्र शेवटच्या 20 दिवसात तुम्हाला खूप क्रिटिकल रिव्हिजन करायचंय. रिव्हिजन करायचं म्हणजे काय? तर लक्षात घ्या, या ठिकाणी तुम्हाला कोणी फॅक्ट विचारणार नाहीये, सनावळी विचारणार नाहीये, व्यक्तीबद्दल विचारणार नाही, कशाबद्दलही विचारणार नाहीये. शेवटच्या 20 दिवसात तुम्ही जे सगळं आत्तापर्यंत वाचलं, याच्या ज्या मायक्रो किंवा छोट्या नोट्स काढल्यात, किंवा माझं म्हणणं आहे, की नोट्स काढण्यापेक्षा ज्या ठिकाणी हायलाइट करून ठेवलंय, ज्या ठिकाणी अंडरलाईन करून ठेवलंय, ज्या ठिकाणी गोष्टी गो थ्रू करून ठेवलेल्या आहेत, त्या सगळ्या गोष्टींना तुम्ही काय करा, पुन्हा नजरेखालनं घालायला सुरू करा. शेवटच्या 20 दिवसात काही लिहिण्याचा प्रयत्न काही नाही केला तरी सुद्धा आवश्यक आहे. फक्त रायटिंगचा हात कंटिन्यू राहावा, यासाठी फक्त बघून लिहिलं तरी सुद्धा चालतंय. स्वतःला टेस्ट न करता त्या ठिकाणी वर्कआउट करायला सुरू करा. खूप महत्वाचं आहे. या पद्धतीने जा. लक्षात घ्या, 4 महिने 20 दिवस केव्हा संपतील कळणार सुद्धा नाही, आणि जर खरंच पास व्हायचं असेल, तर तुम्हाला या रिलिजियसली अभ्यास करावा लागेल. तर तो ऑब्जेक्टिव्हच्या परीक्षांसारखं पोस्ट येत गेल्या, निघत गेल्या, येत गेल्या, निघत गेल्या. तुम्ही मात्र आहे त्याच ठिकाणी राहिलात, आणि हौशा-नवशा लोकांचं ज्यांना वाटतं, की सर 6 तास अभ्यास केला तर चालेल का? 8 तास अभ्यास केला तर चालेल का? त्या सगळ्या लोकांसाठी ही स्पर्धा परीक्षा नाही. त्या सगळ्या लोकांनी या रायटिंगच्या परीक्षेकडे येऊ नये. त्यांनी काहीतरी सरळ-सरळ भरतीवर फोकस करावा. त्या सगळ्या लोकांसाठी कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी सुद्धा नाहीये. कारण ग्रुप बी आणि सी मध्ये सुद्धा तयारी करणारा क्राउड हा एवढा सिन्सिअर, एवढा प्रोफेशनल आहे, की तो सहजासहजी तुम्हाला पास होऊ देणार नाही. ही क्लॅरिटी असणं अत्यंत गरजेचं आहे. जर ही क्लॅरिटी नसेल, तर परत तुम्हाला सांगतो, की या ठिकाणी रिझल्ट येणं रिलेटिव्हली खूप जास्त अवघड आहे. तो हे पक्क लक्षात घ्या. तुम्हाला जर या ठिकाणी फोकस करायचं तर महत्वाचं आहे. मी स्वतः महेश शिंदे इथिक्सचं बॅच पण घेतोय. सोबत आरंभला सुद्धा असणार आहे, आणि ज्ञानदीपचा ऑफलाईनचा आरंभचा प्रोग्राम सगळ्यांसाठी. तुम्ही ज्ञानदीपला क्लास लावलेला असो किंवा नसो, आमचा उद्देश आहे की मराठी टक्का वाढावा. आमचा उद्देश आहे की तुम्हाला त्या ठिकाणी येऊन बसून, तुम्ही फर्स्ट इयरचे आहात, सेकंड इयरचे आहात, जगातल्या कोणत्याही ठिकाणी कोचिंग क्लास किंवा कोचिंग क्लास केलेला नाहीये, त्या सगळ्यांनी येऊन आरंभच्या प्रोग्रामला येऊन बसा. या ठिकाणी येऊन बसण्याचे कोणतेही चार्जेस नाहीयेत. 2.5 तास रोजचं जे लेक्चर, ते प्रत्येक लेक्चर तुम्ही अटेंड करू शकता. आमचं म्हणणं आहे, एकदा तुम्हाला आन्सर रायटिंग स्किल आली, की आपल्या मराठी मुलांची आन्सर रायटिंग इम्प्रूव्ह होईल. जेव्हा ही आन्सर रायटिंग इम्प्रूव्ह होईल, ऑटोमॅटिकली आपला मराठी टक्का वाढेल. मध्ये आपला मराठी टक्का कंटिन्यू कमी-कमी होत चालला, आणि ही खरंच शरमेची बाब आहे, खेदाची बाब आहे, चिंतेची बाब आहे, की याकडे आपण दुर्लक्ष करत नाही. तुम्हा सर्वांचं ज्ञानदीपच्या राज्यसेवा मेन्सच्या प्रोग्राममध्ये मनापासून स्वागत आहे. लवकरात लवकर आरंभच्या लेक्चरला ऑफलाईन अल्का टॉकीज चौकामध्ये भेटूया. धन्यवाद. थँक यू.